मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटलेला आहे। घाटकोपरच्या एका उच्चभ्रू रहिवासी इमारतीमध्ये मराठी कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। पाहूया। मराठी लोक गंदा आहे, तुम मच्छी मटण खाताय। माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही, तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल। हे ऍक्सेप्टेबल नाही। मच्छी मटण खायचं की नाही खायचं ते हे लोक साखर। मराठी विरुद्ध गुजराती वादानं पुन्हा एकदा मुंबईतील वातावरण तापलंय। घाटकोपरमधील एका रहिवासी इमारतीत मराठी कुटुंबावर अन्याय केला जात असल्याचा आरोप तिथल्या एका मराठी कुटुंबाकडून करण्यात आला। मराठी लोक गंदा आहे अशा प्रकारची अभद्र भाषा मराठी लोकांसंदर्भात वापरण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। ते प्रकार असा घडतो की मराठी माणसांना नेहमी त्रास दिला जातो। तुम मराठी लोक गंदा आहे, तुम मच्छी मटण खाताय, डॉगी को नाही पाळणे का। आणि गुजरात्यांचे एकजूट झाले आणि त्यात आमचा एक मराठी माणूस सुद्धा आहे, तो मराठीलाच सपोर्ट नाही करत। त्याचा महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही, त्याचं नाव आहे सतीश गोरे म्हणून। सर असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही। तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल। हे ऍक्सेप्टेबल नाहीये। या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतात। तुमच्या नाही, तक्रारी कुठे दिलेल्या आहेत, कोणाकडे दिलेल्या आहेत? कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही। मराठी कुटुंबानं केलेल्या या आरोपानंतर मनसेनं आक्रमक होत या सोसायटीचे चेअरमन सतीश गोरेंना जाब विचारला। तसंच पुन्हा असा प्रकार घडल्यास धडा शिकवण्याचा इशारा देखील मनसेनं दिला। मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं नेहमीच आक्रमक भूमिका घेतलीय। दरम्यान जिथे मराठी लोकांवर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज काढला जाईल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। घाटकोपर मधल्या प्रकरणानंतर राजकारण सुद्धा पेटलंय। भाजपला मराठीचं पूर्णपणे गुजरातीकरण करायचंय असा आरोप राऊतांनी केला। तसंच या संदर्भातली तक्रार आपण शहांकडे करणार असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला। या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांनाही कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही। सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, हे आमचं मत आहे। मुंबईत मराठी भाषा, मराठी माणसांवर होणारा अन्याय हा कमी न होता वाढताना दिसतोय। महाराष्ट्रात राहून इथेच खाऊन मराठीला विरोध करायचा, तर कधी मराठी माणसाला त्याच्याच मातीत घर नाकारायचं, अभद्र बोलायचं असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत। त्यामुळे मराठी माणसांवर मुजोरी करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे। अमोल पेडणेकर, झी 24 तास, घाटकोपर, मुंबई।